जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक रणधुमाळी अनेक पक्षाचे कार्यकर्ते आजपासून प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत। शनिवारी रविवार या ठिकाणी असल्यानं लागून सुट्ट्या खरं तर असल्यानं आजपासून प्रचार हा जोरदार पाहायला मिळेल। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत। पुण्याहून आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी तर सिंधुदुर्गातून आपले प्रतिनिधी रोहन नाईक आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सुरुवातीला मी थेट जाते कोकणात, सिंधुदुर्गमध्ये आपले प्रतिनिधी रोहन नाईक यांच्याकडे। रोहन, खरं तर शनिवार रविवार आणि लागून येणारी सुट्टी या दृष्टिकोनातून प्रचार आता मात्र जोमात सुरू होताना दिसतोय। कोकणात सिंधुदुर्गात काय परिस्थिती आहे? नक्कीच लागवी मॅडम, जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी प्रचार सुरू झाला खरा। मागी गणेश जयंती होती त्या दिवसापासून त्या प्रचाराचा नारळ सुद्धा फोडण्यात आला त्या दिवशी, आणि मात्र आज शनिवार आणि रविवार महत्त्वाचा ठरणार आहे प्रचारासाठी। कारण जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी जे उमेदवार आहेत त्यांनी प्रचार आज सुरू करतील। प्रामुख्याने पाहिलं असेल तर पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्गात आहेत, आमदार निलेश राणे सुद्धा सिंधुदुर्गात आहेत, आणि त्या व्यतिरिक्त आमदार दीपक केसरकर जे सावंतवाडीचं प्रतिनिधित्व करतात ते सुद्धा सिंधुदुर्गात आहेत। त्यामुळे प्रचार आज मोठ्या प्रमाणात सुरुवात होणार आहे। पाहिलं असेल तर प्रामुख्याने मागी गणेश प्रचार सुरू झाला, परंतु ग्रामीण भागात जो आता प्रचार सुरू होईल, दिवसा तर असेलच, मात्र लागवी मॅडम रात्री प्रचार ज्या बैठका होत आहेत त्या महत्वाच्या ठरत आहेत। प्रामुख्याने जो ग्रामीण भाग असेल तिथे, आणि जिल्हा परिषदेसाठी ज्या 50 जागा आहेत सिंधुदुर्गसाठी त्या महत्वाच्या आहेत। 50 आणि इथे प्रामुख्याने बंडखोरी केलेली आहे लागवी मॅडम सिंधुदुर्गामध्ये। जी महायुती झाली, नारायण राणे खासदार राणे यांनी जी महायुती घोषित केली सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेसाठी पंचायत समितीसाठी, मात्र अनेक ठिकाणी अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी भरलेले आहेत, आणि अपक्ष उमेदवारांची जी प्रचार रॅली आहे ती आज आपल्याला पाहायला मिळणे। सिंधुदुर्गामध्ये नेरूर जे गाव आहे तिथे बंडखोरी झाली मोठी प्रमाणात पाहायला मिळते। जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजय पडते जे शिंदे शिवसेनेकडून तिकीट लढवत आहेत, त्यांच्या विरुद्ध भाजपचे उमेदवार रुपेश पावसकर हे अपक्ष म्हणून उभे राहिलेले आहेत, आणि त्यांची प्रचार रॅली आता दुपारी 11 ते 12 नंतर सुरू होणार आहे, ती महत्वाची ठरणार आहे। त्यामुळे एकंदरीत सिंधुदुर्गातले वातावरण आज शनिवार आणि रविवार आणि पुढील 2 दिवसांसाठी अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहे लागवी मॅडम। अगदी कोकणातून आता रोहन आपण येऊया। पुण्यात आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अमोल, काय परिस्थिती आहे पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात? खरं तर पुण्यात आज अजित पवार हे बारामतीमधून प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत। बारामतीमध्ये अजित पवारांचा मेळावा असणार आहे, आणि तिथून अजित पवार हे प्रचाराचा रणशिंग फुंकतील। पुणे जिल्ह्यामध्ये अजित पवार विरुद्ध भाजप अशीच लढत आपल्याला पाहायला मिळेल, कारण अजित पवारांचा बालेकिल्ला म्हणून पुणे जिल्हा परिषद गेले 25 ते 30 वर्ष त्यांच्या ताब्यामध्ये होती। आता मात्र भाजपने सुद्धा या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये जोर लावलेला आहे। ग्रामीण भागातले अनेक नेते जे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते ते आता भाजपमध्ये आलेले आहेत, आणि त्यामुळे भाजपची ताकद एक प्रकारे वाढू लागलेली आहे। भोरचे आमदार शंकर मांडेकर जे आता अजित पवारांचे आहेत, तिकडे पुरंदरमध्ये संग्राम जगताप जे आता या भाजपमध्ये दाखल झालेले आहेत, संग्राम थोपटे सुद्धा आहेत जे भाजपमध्ये आहेत, आणि त्यामुळे भाजपने सुद्धा आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये आपला झेंडा फडकवण्यासाठी जोरदार तयारी केलेली आहे। त्यामुळे अजित पवारांची जशी महानगरपालिकेमध्ये प्रतिष्ठा पणाला लागलेली होती, तशीच आता जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सुद्धा पणाला लागलेले आहे। दोन्ही राष्ट्रवादी ज्या महानगरपालिकेमध्ये आपल्याला एकत्र लढलेल्या पाहायला मिळालेल्या होत्या, इथं मात्र जिथं जिथं शक्य आहे त्याच भागामध्ये या दोन राष्ट्रवादी एकत्र आल्याचं चित्र पाहायला मिळते। पूर्ण जिल्हा परिषदेच्या निश्चित अमोल, मुद्दा लक्षात येतोय। धन्यवाद अमोल आणि रोहन, तुमचे दोघांचेही आभार तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।